सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। गिरीश जाधव कास्टाईप कर्मचारी महासंघाचा राज्याचा उपाध्यक्ष म्हणून आपल्या समोर व्यक्त होत आहे। आज आमचे नेते आदरणीय कृष्णा इंगळे साहेब राज्यभर आपल्या मागासवर्गीयांच्या प्रश्नासंदर्भात राज्यभर एक दिवसाचं आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या आदेशानुसार या जिल्हा परिषदमधील आणि आमच्या महासंघाच्या वतीने या ठिकाणी एक दिवसाचं आंदोलन आम्ही आज धरणे आंदोलन सुरुवात केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाचं एक मागासवर्गीयांच्या प्रति उदासीनता आहे, ते उदासीनता दूर करण्यासाठी आणि आमच्या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी जे आमचं आंदोलन आहे तेच आम्ही सातत्याने ठेवणार आहोत। जर शासन आमचं या आंदोलनाचे दुर्लक्षित केलं तर नजीकच्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे। त्याचबरोबर मागासवर्गीयांचं जे समानीकरण आहे, जे समांतर हे आहे म्हणजे इतर जातीच्या आमच्या कर्मचारी बंधूंना जे आरक्षण त्यांच्या लेवलला इतपत आमच्या अजूनही ती संख्या पूर्ण झालेली नाही। त्यासाठी आम्हाला पदोन्नतीतील आरक्षण हे ठेवण्याची गरज आहे, हे शासनाचे आम्ही निदर्शनास आणून देतात। त्याचबरोबर मागासवर्गीयांच्या अनुशेषाबाबत आणखीन भरती होण्याची गरज आहे आणि ते भरती त्वरित व्हावं म्हणून आमची ही मागणी आहे। त्याचबरोबर आमचे जे जुनी पेन्शन योजना आहे ते चालू करून सर्व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि त्याचबरोबर आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कंत्राटीकरण बंद करून ते नियमित वेतन श्रेणीवर आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावा, अशी आमच्या शासनाला लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन आहे। एवढंच आमच्या शासनाला विनंती आहे।